ओम नमो भगवते वासुदेवाय। राजा परीक्षित आपल्या प्रामाणिक जिज्ञासेतून शुक महामुनींना अनेक प्रकारचे प्रश्न विचारतोय. कारण असे प्रश्न विचारल्याशिवाय आणि त्याची उत्तरं घेतल्याशिवाय किंवा शुक महामुनींच्याकडनं ती उत्तरं मिळवल्याशिवाय शुक महामुनी तिथे राहणार नाहीत हे त्याला माहिती आहे. कारण जे फक्त अल्पकाळच कोणाच्याही घरी राहतात, गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ जे एखाद्याच्या दारात थांबतात, त्यांच्याकडनं आपल्या उद्धाराचं जर काही मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना सतत बोलतं ठेवलं पाहिजे हे राजा परीक्षिताला कळून चुकलं होतं. आणि म्हणून तो आपल्या प्रामाणिक जिज्ञासेतून आणि अत्यंत भक्तिभावनानं श्रद्धेनं शुक महामुनींना प्रश्न विचारतोय. एकदा त्यांनी विचारलं, ब्रह्मांडाचं आतलं आणि बाहेरचं परिमाण काय आहे, त्यांचा विस्तार, लांबी, रुंदी, उंची, खोली काय कशी आहे ते सगळ्या प्रकारे आपण मला सांगावं. आणि त्याचप्रमाणे महापुरुषांची चरित्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण आणि ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास हे आश्रम ह्यांच्यातली भिन्नता आपण मला सांगावीत. आणि ह्या वर्णाश्रमांचे जे धर्म आहेत, मुख्य कर्तव्य त्यातली आहेत, त्याचंही आपण मला निरूपण करून सांगावं. पुढे तो म्हणाला की माणसं अनेक प्रकारची असतात, त्या सगळ्यांचे काही साधारण सामान्य धर्म असतात आणि काही विशेष धर्म असतात. त्यामुळे सामान्य आणि विशेष धर्म कोणकोणते असतात ते आपण मला सांगावं. नाना प्रकारचे व्यवसाय उद्योग करणारी ही मंडळी, ही माणसं, त्यांचा धर्म कसा असतो? सत्ता गाजवणारे, पराक्रम गाजवणारे राजर्षी, राजे लोक आणि जीवन जगत असताना नाना प्रकारच्या विपत्तींमध्ये, आपत्तींमध्ये, संकटांमध्ये सापडलेली पडलेली ही माणसं, त्यांचा धर्म काय असतो याचाही आपण मला उपदेश करा. तत्वांची संख्या किती आहे, ती तत्व जाणायची कशी, त्यांचं स्वरूप काय, त्यांचं लक्षण काय आहे हे आपण मला सांगावं. भगवंताची आराधना, पूजा, भक्ती करायची असेल तर त्याचा विधी काय आहे आणि अध्यात्मयोगाचा तरी विधी काय आहे हे आपण मला सांगावं. जे योगेश्वर आहेत, जे अहोरात्र आणि आयुष्यभर योगाची साधना करतायत, अशा योगेश्वरांना कोणकोणत्या प्रकारचं ऐश्वर प्राप्त होतं आणि शेवटी त्यांना गती तरी कोणती मिळते हे आपण मला सांगावं. योगी लोकांचं लिंग शरीर कशा प्रकारे भंग पावतं हे सांगावं. वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास, पुराण या सगळ्यांचं स्वरूप आणि त्यांचं तात्पर्य कशात आहे तेही आपण मला सांगावं. माणसं अनेक प्रकारची कर्म करत असतात. कोणी समाजोपयोगी कर्म करतात, ज्याला अपूर्त म्हणतात, इष्ट म्हणतात. कोणी धर्मशाळा बांधतं, कोणी विहिरी तयार करतं, कोणी तलाव तयार करतात, कोणी उद्यान उपवन तयार करतात. ही सगळी इष्टकर्म आहेत. किंवा स्मार्त, यज्ञयागादी, वैदिक आणि अन्य काही काम्यकर्म करणारी सुद्धा माणसं आहेत. त्याचप्रमाणे धर्म, अर्थ, काम या साधनांना वापरून जगणारी माणसं आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा नेमका विधी काय आहे, ती नेमकी प्रक्रिया काय आहे हे आपण मला सांगावं. प्रलयाच्या वेळेला सगळे जीव प्रकृतीमध्ये विलीन होतात. मग असे विलीन झालेले जीव पुन्हा कसे जन्माला येतात, त्यांची पुन्हा निर्मिती कशी होते, उत्पत्ती कशी होते हे आपण मला सांगावं. पाखंड कसं तयार होतो, पाखंड कोणाला म्हणावं आणि का म्हणावं, तेव्हा पाखंड या शब्दाची व्युत्पत्ती आणि हे पाखंड स्वभावात कशामुळे येतं हे आपण मला सांगावं. आत्म्याच्या ठिकाणी जाणवणार किंवा भासणार बंध आणि मोक्ष हा जो काही प्रकार आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि
आपल्या स्वरूपामध्ये आत्मा कशा प्रकारे स्थित होतो हे आपण मला सांगावं. परब्रह्म परमात्मा भगवान हे तर परम स्वतंत्र आहेत. ते ना कोणावर अवलंबून आहेत, ना कोणाच्या अधीन आहेत. मग ते आपल्या मायेच्या जोरावर, माया शक्तीच्या आधारानं, योगानं कशा प्रकारे क्रीडा करतात, लीला करतात. आणि एवढ्या सगळ्या लीला क्रीडा करून सुद्धा त्या मायेला सोडून एखाद्या तटस्थाप्रमाणे, साक्षीप्रमाणे ते उदासीन तरी कसे राहतात, तटस्थ तरी कसे राहतात, हे आपण मला सांगावं. आणि राजा परीक्षित शुक महामुनीला सांगतोय, महाराज खरं सांगू का म्हणाले, मी आपल्याला हे सगळं विचारतोय ना, हे केवळ मी आपल्याला शरण आलोय आणि या शरणागतीतून मी आपल्याला विचारतोय. कृपा करावी आपण आणि क्रमशः या सगळ्या तात्विक गोष्टींचं निरूपण करावं, या गोष्टी मला समजावून सांगाव्यात. आपण साक्षात स्वयंभू ब्रह्मदेवाच्या प्रमाणेच परम प्रमाण आहात. आपण जे काही बोलाल हे सगळं ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणेच प्रमाण असेल आहे. कारण बाकीचे लोक जे काही बोलतात ना, हे पूर्व परंपरेतून लोकांकडनं सांगितलेलं, ऐकलेलं अशा ऐकीव गोष्टींवर आधारून सांगत असतात. त्या गोष्टींचं ते अनुष्ठान करतात. पण आपण जे काही सांगाल हे केवळ ब्रह्मदेवासारखंच आपलं बोलणं प्रमाण आहे. म्हणून मी आपल्याला विचारतोय, तुम्हाला जर माझ्या तहान भुकेची चिंता असेल की आता मी बराच वेळ बसलोय, मग मला भूक लागली असेल, तहान लागेल, मग व्याकुळ होईल, अन्न पाण्याची मला चिंता लागेल, कृपया आपण असा कुठलाही विचार करू नये. कारण माझे प्राण आपल्या मुखकमलापासून निघणाऱ्या भगवंताच्या अमृतमयी लीला कथांचंच पान करण्यासाठी, रसग्रहण करण्यासाठी आतुरलेले आहेत. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या कोपिष्ट ब्राह्मणाच्या शापा व्यतिरिक्त अन्य कुठल्याही गोष्टींमुळे माझे प्राण माझ्या देहाला सोडून जाणार नाहीत, एवढं नक्की आहे. हा सगळा कथाभाग स्वतः शौनकादी ऋषींना सांगतायत. आणि ते म्हणाले, शौनकादी ऋषींनो, ज्या वेळेला राजा परीक्षितानं त्या सगळ्या संतांच्या, ऋषीमुनींच्या सभेमध्ये भगवंताच्या लीला कथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा शुक महामुनींना अत्यंत आनंद झाला, त्यांना प्रसन्नता वाटली. आणि त्याने सुद्धा त्याच वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराणातल्या गोष्टी सांगितल्या, ज्या ब्राह्मकल्पाच्या प्रारंभी स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितलेल्या होत्या. पांडुवंशातला अत्यंत श्रेष्ठ असा हा परीक्षित, त्यानं जे जे की शुक महामुनींना प्रश्न केले, विचारले, त्या सगळ्यांची उत्तरं शुक महामुनींनी यापुढे क्रमशः द्यायला सुरुवात केली. पुढे काय घडलं पुढील भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.